नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष असे स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 4 चॅप्टर 2 सेमी इंग्लिश नंबर वर्क यामधील 5 डिजिट नंबर। आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 4 डिजिट नंबर आणि 3 डिजिट नंबर हे पाहिले होते। व्हिडिओ जर पाहिला नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पुढे आधीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आता आपण सुरुवात करूया इंट्रोड्यूसिंग 5 डिजिट नंबर, म्हणजेच आपण 5 डिजिट नंबरची ओळख करून घेणार आहोत। आता पहा रेश्मा काय म्हणते। रेश्मा, विच इज द बिगेस्ट 4 डिजिट नंबर? मोठ्यात मोठा 4 डिजिट अंक कोणता आहे किंवा मोठ्यात मोठा 4 डिजिट नंबर कोणता आहे? सचिन, 9999। बघा इथे 9999 इथं युनिट प्लेस आहे, 10 प्लेस, 100 प्लेस आणि 1000 प्लेस। 9999। नर्गिस म्हणते विच इज द नेक्स्ट नंबर? म्हणजे त्या पुढील संख्या कोणती? बघा ताई सेज लेट्स वर्क दॅट आउट। चला तर मग आपण सोडवूया। व्हेन वी ॲड 1 टू अ नंबर वी गेट द नेक्स्ट नंबर, यू रिमेंबर दॅट डोंट यू? तुम्हाला आठवते का? ताई म्हणते तुम्हाला आठवते का? व्हेन वी ॲड 1 टू अ नंबर, कोणत्याही संख्येमध्ये पुढील एक नंबर ॲड केल्यास आपल्याला पुढील संख्या भेटते। हे तुम्हाला आठवते ना? आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो होतो। नाऊ वी विल डू द ॲडिशन 9999 प्लस 1 इन व्हर्टिकल अरेंजमेंट। तर मग आता आपण 9999 याची व्हर्टिकल मांडणी करूया, म्हणजेच उभी मांडणी करून सोडवूया। पहा आपल्याला इथे उदाहरण सोडवून दाखवले आहे। 9 युनिट and 1 unit make 10 unit that give 110 to carry over, म्हणजेच 0 युनिट प्लेसवर मांडला आहे आणि 1 कॅरी केला आहे। राईट दॅट इन द 10 प्लेस, आपण तो 10 प्लेसवर लिहिला आहे। 910 प्लस 110 मेक 10 टेन्स। आता 910 प्लस 110 10 हा 0 इथं मांडला आहे, पुन्हा 1 कॅरी केला आहे। दॅट गिव 100 टू कॅरी ओव्हर, हा आपण 100 वर कॅरी केला आहे। 100 प्लस 900 इथे आपल्याला 1000 भेटतात। 1000 इज 1000 इन द 1000 प्लेस। हा 1000 मिळाल्यावर हा जो 1 आहे तो 1000 प्लेसवर येतो। वी गेट 9 प्लस 1 इज इक्वल टू 10 इन द 1000 प्लेस। आपण हा 1000 प्लेसवर लिहितो। सो दिस नंबर इज 10,000। मग हा आपला 10,000 नंबर तयार झाला आहे। वी मेक अ न्यू 10,000 प्लेस, मग आपल्याला इथे नवीन 10,000 ची प्लेस भेटते। ऑन द लेफ्ट ऑफ द 1000 प्लेस वी कॉल इट द TTH प्लेस, मग त्यालाच आपण TTH प्लेस असे म्हणतो। मुलांनो तुम्हाला समजलं असेल 9999 मध्ये पुढील एक हा अंक मिळवल्यावर किंवा एक हा डिजिट मिळवल्यावर आपल्याला 10,000 ही संख्या भेटते आणि तेव्हा आपल्याला TTH ही प्लेस सुद्धा मिळते, म्हणजेच आपल्याला 5 डिजिट नंबर मिळतो। आता आपण नेक्स्ट पेजवर पाहूया। आता इथे पहा रीडिंग अँड रायटिंग 5 डिजिट नंबर। आता 5 डिजिट नंबरचे रीडिंग आणि रायटिंग कसे करायचे ते आपण इथे पाहणार आहोत। लुक ॲट द 5 डिजिट नंबर बिलो। आता खाली काही 5 डिजिट नंबर दिले आहेत ते पाहू। युनिट 10, 100, 10, 100 and TTH. This number can be read as 110,000, 3,578। आपण ह्या नंबरचे रीडिंग 10,000 म्हणजे हा
ह्याला आपण 10,000 3,000 किंवा 578 असेही आपण या नंबरचे रीडिंग करू शकतो. परंतु टू मेक इट इझियर वी रीड इट ॲज 13,578. आपल्याला वाचन सोपे जावे किंवा सहज उच्चारले जावे, वाचनास सोपे जावे म्हणून हा नंबर वाचण्याची पद्धत आपल्याला इथे सांगितली आहे. 13,578. That is, we read the digit in the 10,000 and 1,000 place together. म्हणून इथे 10,000 आणि 1,000 प्लेस एकत्रितपणे वाचन केले जाते, जसे की 13,578. आता आपण पुढे पाहू. रीड द फॉलोइंग नंबर अँड राईट देम इन वर्ड. खाली जे नंबर दिलेले आहेत ते आपल्याला रीड करायचे आहेत आणि राईट करायचे आहेत, शब्दामध्ये ते लिहायचे आहेत. 20,000 इथे आपल्याला लिहून दाखवले आहे 20,000. तसेच आपल्याला हा नंबर लिहायचा आहे 68,000. इथे लिहायचं आहे SIXTY 68 EIGHT 8,000 THOUSAND 1,000. तसंच आपल्याला हाही नंबर तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहायचे आहेत. 79,000 80,000 54,000. आपण नेक्स्ट पाहू. लुक ॲट द सिम्बॉल अँड रीड द नंबर दे मेक. आता इथे काही सिम्बॉल दिले आहेत, तिथे नंबरही दिले आहेत, ते आपल्याला रीड करायचे आहेत आणि लुक ॲट द सिम्बॉल पाहून नंबर रीड करायचे आहेत आणि तयार करायचे आहेत. 42,121 42,121. इथे आहे 50,001. आता इथे आहे 60,026. आता इथे 60,000 10,000 प्लेसवर आपल्याला 1 2 3 4 5 6 सिम्बॉल आहेत आणि 10,000ची 6 सिम्बॉल आहेत आणि 10,000ची प्लेस आहे म्हणून 60. आपल्याला 1,000 प्लेसवर काही दिलेले नाही म्हणून इथे 0. 100 प्लेसवर पण काहीच नाही म्हणून इथे 0 आणि 10 प्लेसवर 2 सिम्बॉल आहेत 2 आणि युनिट प्लेसवर 1 2 3 4 5 6 सिम्बॉल आहेत म्हणून इथे 6 लिहिलं आहे. म्हणून संख्या तयार होते 60,000. 60 इथे आपल्याला लिहायचं आहे SIXTY 60,000 THOUSAND 1,000 60,000 and 26 TWENTY 26. तसेच आपण इथे लिहिणार आहोत. इथे आहे 31,000. इथे आपल्याला राईट डाऊन करायचं आहे 31,000. 30 इथे 1 2 3 10,000 प्लेसवर आपल्याला 3 सिम्बॉल आहेत आणि 1,000 प्लेसवर 1 सिम्बॉल आहे म्हणून इथे 1. 110 आणि युनिटच्या प्लेसवर सिम्बॉल नाही आहेत म्हणून आपण इथे 000 असे लिहिले आहे. आता पुढे पाहू. नंबर इन वर्ड अँड फिगर. 62,037. 60 TH प्लस ह्याच्यामध्ये 2 TH ॲड केला आहे. इट मीन्स दॅट हिअर वी हॅव 10,000 अँड 2,000. हे 6,000 आणि 2,000 काय केले आहे एकत्रितपणे लिहिले आहे. दिस नंबर हॅज नो 100च्या प्लेसवर आपल्याला नंबर दिलेला नाही. सो वी राईट 0 म्हणून आपण तिथे 0 लिहिलं आहे इन द 100 प्लेस. 100 प्लेसवर आपण 0 लिहिलेला आहे. तसेच आपण खाली पाहू 70,206. 70,000 इज 10,000. There are no more 1,000 in this number. There are no 10 either, so we write the thousands and 10 place. बघा 70,206 ह्या नंबरमध्ये आपल्याला 10,000 वर आहे आणि
1000च्या प्लेसवर आपल्याला काहीच दिलं नाही म्हणून ते 0 लिहिलं आहे आणि 10 प्लेसवर पण कोणताही डिजिट दिला नाही त्यामुळे आपण तिथं 0 राईट केला आहे। अशा प्रकारे संख्या लिहिताना आपल्याला नियमांचा वापर करायचा आहे। नेक्स्ट पाहू 30,001। यामध्ये 30,000 मध्ये 10,000 च्या जागेवर 10 दिला आहे, 3 दिला आहे म्हणून आपण तिथे 3 लिहिला आहे आणि 1000 प्लेस 10 प्लेस आणि 100 प्लेसवर आपल्याला काही दिले नाही त्यामुळे आपण तिथे 0 लिहिले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 5 डिजिट नंबर रीड राईट कसे करायचे आणि ते वर्डमध्ये आणि फिगरमध्ये कसे लिहायचे याचा अभ्यास केला आहे। आता आपण इथेच थांबणार आहोत। थँक्यू।